नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रेणुका गायकवाड, असिस्टंट प्रोफेसर इन कॉमर्स, सिटी बोरा कॉलेज शिरूर. तुमच्यासमोर व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहे. व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरती बोलत असताना आपण व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, व्यवसाय व्यवस्थापनाची व्याख्या विविध व्यवस्थापकांनी कशा पद्धतीने केलेली आहे, त्यासोबतच व्यवसाय व्यवस्थापनाची व्यवसायासाठी असणारी गरज, व्यवसाय व्यवस्थापनाचं महत्त्व, व्यवसाय व्यवस्थापनाच्या प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचे विविध स्तर याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय म्हणजे काय? तर व्यवसाय म्हणजे जिथे जमीन, भांडवल, श्रम व सामग्री याचं संघटन केलेलं असेल त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या संघटित केलेल्या विविध घटक आहेत, या गोष्टी आहेत, यांना एकत्र यांची गोळाबेरीज केली म्हणजे त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. तर व्यवसाय म्हणजे काय? तर या सर्व संघटित केलेल्या घटकांकडून कार्यक्षमपणे काम करून घेणे, त्यांचा महत्तम वापर करून घेणे याला व्यवसाय असं म्हटलं जातं. आणि हा वापर व्यवस्थापनाच्या माध्यमातून करून घेता येऊ शकतो. म्हणजे व्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व साधनांचा काटकसरीने अधिकाधिक उपयोग करून घेऊन व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करता येतात. आणि म्हणूनच व्यवसाय यशस्वीपणे आणि कार्यक्षमपणे चालवण्यासाठी व्यवसायाला व्यवस्थापनाची आवश्यकता असते. म्हणजे थोडक्यात व्यवसाय चालवण्यासाठी गरजेची असणारी विविध कार्य ही व्यवस्थापनाला करावी लागतात. ही कार्य कोणती? तर व्यवस्थापनामध्ये आपणाला निर्देशन करणे, नियंत्रण करणे, नियोजन करणे अशा विविध कार्यांचा समावेश करावा लागतो. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण हे समजू शकतो की व्यवसाय म्हणजे काय? तर व्यवसाय म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय? तर व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात व्यवसायाचा आत्मा आहे. तो व्यवसायाचा मेंदू आहे. म्हणजेच जसं की मनुष्य देहाला किंवा मनुष्याच्या शरीराला मेंदूशिवाय महत्त्व नाही. मेंदूशिवाय मनुष्याचं शरीर म्हणजे फक्त हाडामांसाचा एक भाग आहे, एक सांगाडा आहे. त्याला मेंदूशिवाय किंवा मेंदूच्या निर्देशनाशिवाय, मेंदूच्या नियंत्रणाशिवाय कोणताही अर्थ नाही. त्याच पद्धतीने व्यवसायाला निर्देशन, नियंत्रण आणि नियोजन करण्यासाठी जर व्यवस्थापन नसेल तर त्या व्यवसायाच्या या संघटित घटकांना खरं तर व्यवसाय म्हणताच येणार नाही. म्हणजेच आपण आता इथे व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या व्यवसाय व्यवस्थापनाच्या किंवा व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी कशा पद्धतीने केलेल्या आहेत, त्या व्याख्येतून त्यांना नक्की काय सांगायचं आहे, तर हे आपण थोडक्यात बघू. आता आपण विविध अभ्यासकांपैकी जॉर्ज टेरी या अभ्यासकाने व्यवस्थापनाची केलेली व्याख्या पाहूयात. व्यवस्थापनाची जॉर्ज टेरी यांनी केलेली व्याख्या तुम्ही इथे बघू शकता. या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये योजना तयार करणे, संघटना निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि पूर्वनिश्चित उद्दिष्ट प्राप्त व्हावीत म्हणून या प्रत्येक कार्यामध्ये कला आणि शास्त्राचा उपयोग करणे हे अभिप्रेत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज टेरी यांनी अगदी 2 ओळीच्या व्याख्येमध्ये व्यवस्थापनाचा संपूर्ण अभ्यास आपल्याला सांगितलेला आहे. त्यांनी असं सांगितलंय की व्यवस्थापन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर व्यवस्थापन करायचं म्हणजे विविध कार्य त्यामध्ये अपेक्षित आहेत. व्यवस्थापन करणं म्हणजे योजना तयार करणं, व्यवस्थापन करणं म्हणजे संघटना निर्माण करणं, कर्मचाऱ्यांना अधिकाधिक कार्य करण्यासाठी अगदी जास्तीत जास्त कार्यक्षमता दाखवण्यासाठी प्रोत्साहन देणं, व्यवसाय संस्थेची व्यवस्थापनाची
पूर्वनिश्चित उद्दिष्टे प्राप्त व्हावीत म्हणून संघटन, नियोजन आणि इतर कार्यांमध्ये समन्वय साधणं आणि तो समन्वय साधत असताना कला आणि शास्त्राचा उपयोग करणं हे अभिप्रेत आहे असं जॉर्ज टेरी यांचं मत आहे आणि त्यांनी ते अतिशय प्रभावीपणे आपल्या व्याख्येतून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज टेरी यांच्या व्याख्येबरोबरच आणखी एक व्याख्या हेनरी फ्यॉल या अभ्यासकाने मांडलेली आहे आणि या व्याख्येमध्ये देखील तुम्ही बघू शकता की जॉर्ज टेरी यांच्याप्रमाणेच हेनरी फ्यॉल यांनी विविध कार्यांचा उल्लेख केलेला आहे आणि ती कार्य म्हणजे कोणती, तर अंदाज घेणे, नियोजन करणे, संघटन करणे आणि सर्वच कार्यांमध्ये समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे याचा उल्लेख हेनरी फ्यॉल यांनी केलेला आहे. हेनरी फ्यॉल यांच्या मते ही सर्व कार्य करणे म्हणजेच व्यवस्थापन होय. त्याच पद्धतीने अगदी एकाच ओळीमध्ये पाहायचं म्हटलं तर लॉरेन्स ॲप्ली यांनी व्यवस्थापनाची अगदी छोटीशी व्याख्या केलेली आहे आणि ती व्याख्या म्हणजे काय, तर कलेचा वापर करून अगदी प्रभावीपणे इतरांकडून काम करून घेऊन आपले उद्दिष्टे पूर्ण करणे म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन होय. अशी सोपी आणि साधी व्याख्या लॉरेन्स ॲप्ली यांनी व्यवस्थापनाची केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्यवस्थापनाची व्याख्या हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेली असेल असं गृहीत धरून आपण आजच्या आपल्या पुढच्या चर्चेकडे जाऊयात. तर आज आपण ठरवल्याप्रमाणे व्यवस्थापन अभ्यासाची गरज आणि व्यवस्थापन अभ्यासाचं महत्त्व आपण इथे पाहणार आहोत. आता यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर व्यवस्थापन अभ्यासाची गरज ही व्यवसायाला का आहे? व्यवस्थापन अभ्यासाच्या माध्यमातून आपण व्यावसायिक म्हणून किंवा व्यवसाय काय साध्य करू शकतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे व्यवसायासाठी, तर असे काही महत्त्वाचे किंवा गरजेचे मुद्दे आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला आपण मुद्दा बघूयात की तांत्रिक आणि वैज्ञानिक विकास. आता तांत्रिक आणि वैज्ञानिक विकास म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेमध्ये किंवा एकूणच जगामध्ये व्यवसायाच्या संदर्भामध्ये अनेक तांत्रिक आणि वैज्ञानिक अशा पद्धतीचे बदल हे घडत आहेत हे आपण पाहत आलेलो आहे. तर हे बदल जर आपल्याला व्यवसाय म्हणून पचवायचे असतील, मग ते बदल तांत्रिक पद्धतीचे असतील, ते बदल विपणन आणि वितरण क्षेत्रातील असतील, नवनवीन पद्धती अवलंबण्यासारख्या असतील किंवा ते बदल नियंत्रण आणि समन्वय यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा हे बदल आर्थिक समस्येच्या स्वरूपातील असतील, तर ह्या सर्व बदलांना सामोरं जायचं असेल तर अतिशय प्रभावी अशा व्यवस्थापनाची आवश्यकता असते. प्रभावी व्यवस्थापनाशिवाय आपण कोणत्याही बदलाला सामोरे जाऊ शकत नाही. किंबहुना आपण या सर्व स्पर्धेच्या म्हणजे तांत्रिक आणि वैज्ञानिक विकासाने जी स्पर्धा निर्माण केलेली आहे त्या स्पर्धेला व्यवसाय तोंड देऊ शकणार नाही. त्याबरोबरच आपण इथे दुसरा मुद्दा बघूयात, कर्मचारी व्यवस्थापनामध्ये भूमिका. आता कर्मचारी व्यवस्थापनामध्ये भूमिका हा मुद्दा लक्षात घेत असताना आपण इथे संघटन या कार्याचा आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, व्यवस्थापनाची कल्पना ही मानवी संघटनेच्या संदर्भात वापरलेली आहे. मानवी संघटन विभिन्न विचार आणि मनोवृत्ती असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि व्यक्ती समूहांचे असते आणि म्हणून कर्मचाऱ्यांची व्यवस्थापनातली भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. या संघटनेमध्ये मतभेद, संघर्ष निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होणे हे स्वाभाविक आहे आणि याला मार्ग काढण्यासाठी किंवा या सर्व प्रश्नांना निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना मार्ग काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून याला मार्ग काढावा लागतो आणि म्हणून अपवादात्मक व्यवस्थापन या नवीन विचारसरणीच्या माध्यमातून व्यवस्थापनामध्ये आर्थिक प्रेरणा या कल्पनेची कर्मचारी व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त होऊन तो व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. अशा तऱ्हेने कर्मचारी व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांची अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची मनोवृत्ती तयार होण्यासाठी
नवीन पद्धतींचा विचार केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांची व्यवस्थापनातली भूमिका किंवा कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनामध्ये असणारे, व्यवसायामध्ये असणारे महत्त्व हे जाणण्यासाठी प्रभावी अशा व्यवस्थापनाची आवश्यकता असते, जेणेकरून हे प्रभावी व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने कर्मचाऱ्यांच्या संबंधित असणाऱ्या गोष्टींना किंवा प्रश्नांना उत्तर देऊ शकेल किंवा त्यातून मार्ग काढू शकेल. यानंतर आपल्याला तीव्र स्पर्धा किंवा कटू स्पर्धेचे नियंत्रण करण्यासाठी देखील व्यवस्थापनाची आवश्यकता असते. ही कटू किंवा तीव्र स्पर्धा ही जागतिक पातळीवरती असू शकते. औद्योगिक क्रांतीनंतर सर्वसाधारणपणे उत्पादनामध्ये किंवा उत्पादकांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. वस्तूंच्या विक्रीसाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. वस्तू विक्रीसाठी आपल्याला जागतिक पातळीवरती उत्पादनांना आपल्याला त्यांच्या स्पर्धेंना आपल्याला सामोरं जावं लागते आणि म्हणूनच उत्कृष्ट आणि कुशल व्यवस्थापनाच्या माध्यमातून उद्योगातील उत्पादन आणि इतर खर्चांवरती नियंत्रण ठेवून आपण इतर उत्पादकांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. आपला उत्पादित केलेला माल हा कमीत कमी खर्चामध्ये तयार करून जगाच्या बरोबर तीव्र आणि कटू अशा स्पर्धेला आपण प्रभावी व्यवस्थापनाच्या मदतीने सामोरे जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे आपल्याला उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा असेल, म्हणजेच आपल्याकडे असणारे साधनं म्हणजे भांडवल, श्रम किंवा सामग्री याचा वापर जर आपल्याला अधिकाधिक करून घ्यायचा असेल आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यवस्थापनाची उद्दिष्टे किंवा नफ्याचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल, तर ते आपल्याला व्यवस्थापनाच्या संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण या कार्यांच्या माध्यमातून आपल्याला ते साध्य करून घेता येऊ शकतं. आणि त्यासाठी अतिशय दक्ष अशा व्यवस्थापकीय कौशल्यांची आपल्याला गरज आहे. त्याचं महत्त्व आपल्याला इथे द्विगुणित करावं लागेल. व्यवसाय किंवा उद्योग हा स्थापन होत असतो त्यावेळेला तो काही ठराविक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तो स्थापन होत असतो. मग अशी जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी सुद्धा किंवा ज्याला आपण पूर्वनिश्चित उद्दिष्टे म्हणतो, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मानवी आणि भौतिक साधने उपलब्ध करावी लागतात. भौतिक साधनांचा वापर करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची किंवा सहकाऱ्यांची आवश्यकता असते आणि म्हणूनच कर्मचारी किंवा समूहाने उद्योगाची उद्दिष्टे कुशलतापूर्वक पूर्ण करावी म्हणून संघटनेची गरज असते. तर अशा पद्धतीने संघटन, मानव संसाधन, इतर संसाधनं, भांडवल अशा सर्वच घटकांचा वापर करून आपल्याला उद्योग व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता ही करता येऊ शकते. व्यवसाय संस्थेचा सर्वात महत्त्वाचा जो हट्ट असतो किंवा व्यवसाय संस्थांचं जे ध्येय असतं ते ध्येय असतं एकीकडे उत्पादन खर्च कमी करणे, म्हणजे आपोआपच त्याचा परिणाम नफ्याच्या वाढीवर होत असतो. चांगला व्यवस्थापन, प्रभावी व्यवस्थापन हा उत्पादन खर्च कमी करण्यावरती आणि त्याचं नफ्याच्या वाढीवरती परिणाम व्हावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असते. आणि म्हणून उद्योगातील उत्पादन खर्च कमी येण्यासाठी व्यवस्थापन हे नेहमीच लक्ष देत असते. म्हणजे थोडक्यात उद्योगातील उत्पादन खर्चाचे योग्य रीतीने पृथक्करण करून जास्तीचे खर्च कमी करण्यासाठी व्यवस्थापन मदत करत असते, किंबहुना व्यवस्थापन तिथे मदत करावी हे अपेक्षित असते. विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय व्यवस्थापनामुळे उत्पादनाच्या सर्व उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग केला जाऊन उत्पादन वाढीमुळे उत्पादन खर्चात कपात करता येऊ शकते आणि व्यवस्थापनाच्या मदतीने कमी खर्चात दर्जेदार उत्पादन देखील हे निर्माण केले जाऊ शकते. व्यवसायामध्ये मानवी घटक हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण यापूर्वीही बघितलेलं आहे की मानव आणि इतर संसाधने यामध्ये खूप पायाभूत असा एक फरक आहे आणि तो म्हणजे मानवाला अभिप्रेरणेची गरज असते, म्हणजे तो कार्यक्षमतेने काम करू शकतो. आता कार्यक्षमतेत वाढ करून देणं हे व्यवस्थापनाच्या हातात असतं. यामध्ये जॉर्ज टेरी यामध्ये लॉरेन्स ॲप्ली यांनी वापरलेली जी व्याख्या आहे
ती इथे महत्त्वपूर्ण ठरते की व्यवस्थापनाला इतरांकडून प्रभावीपणे काम करून घेऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करता आले पाहिजेत आणि शास्त्रीय पद्धतींचा विविध कलांचा वापर करून अभिप्रेरणा देऊन कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय करत असताना उत्पादन जेवढे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर त्या उत्पादनासाठी उत्कृष्ट अशी किंवा अपेक्षित अशी बाजारपेठ शोधणं हे देखील खूप महत्त्वाचं कार्य आहे. या बाजारपेठ शोधामध्ये ग्राहकांचे आणि वस्तूंचे संशोधन केले जाते. कोणत्या उत्पादनासाठी कोणती बाजारपेठ ही सुलभ असेल, कोणत्या आवडीनिवडी ग्राहकांच्या आहेत, कोणत्या फॅशन्स आहेत, कोणत्या चालीरीती आहेत, कोणती संस्कृती आहे, तसेच वस्तूंच्या बाबतीमध्ये वस्तूचे गुण, उपयुक्तता, रंग, आकार इत्यादी बाबत माहिती हे व्यवस्थापनाला घ्यावी लागते आणि व्यवस्थापनाला ही माहिती बाजारपेठेचं संशोधन करून मिळवावी लागते. सर्वसाधारणपणे बाजारपेठेचं संशोधन हे ग्राहकांच्या बाजूने आणि वस्तूंच्या बाजूने अशा दोन्ही बाजूंनी करावं लागतं आणि ते आपल्याला प्रभावी अशा व्यवस्थापनाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापकांच्या माध्यमातून आपल्याला करून घेता आलं पाहिजे. याला देखील व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्यवसायाची उत्पादकता ही वाढविता आली पाहिजे. म्हणजे व्यवसायाची उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता असते. व्यवसायामध्ये उत्पादकता वाढवणे हा प्रत्येक उद्योगाचा प्रधान हेतू असतो, महत्त्वाचा हेतू असतो. उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यक्षम श्रमिक आणि उत्कृष्ट कच्च्या मालाची जशी आवश्यकता असते तशीच किंवा त्याहून किंबहुना अधिक चांगल्या व्यवस्थापनाची आवश्यकता असते. सध्या उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रात वैशिष्ट्यीकरण आणि श्रमविभागणीची तत्त्व अवलंबली जातात आणि ही तत्त्व म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून हे शास्त्रीय व्यवस्थापनाचं गमक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवसाय व्यवस्थापनाचं महत्त्व इथे अधोरेखित करावं लागेल. व्यवसायातील अस्थिरता टाळणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे व्यवसाय हा खूप दीर्घ काळासाठी चालण्यासाठी तो स्थिर असणं महत्त्वाचं आहे. व्यापार आणि व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. ते धोके व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीतून आपल्याला लांब ठेवता येतील किंवा संभाव्य धोके आपल्याला व्यवस्थापनाच्या कल्पकतेचा आणि शास्त्रीय व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचा वापर करून हे संभाव्य धोके टाळता येतील. हे आज प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून व्यवसायाला दूरगामी अशा पद्धतीचं अस्तित्व मिळवून देण्यासाठी व्यवसाय व्यवस्थापनाचं महत्त्व आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायातील अनेक गुंतागुंती व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपाला जर सामोरं जायचं असेल आणि जगाच्या पाठीवरती जर तो उद्योग व्यवसाय यशाच्या शिखरावरती न्यायचा असेल तर आपल्या व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचं महत्त्व हे आपल्याला खूप गरजेचं आहे. किंवा व्यवसायामध्ये जितकं प्रभावी व्यवस्थापन असेल तितकं प्रभावी अशा पद्धतीचा तो व्यवसाय यशाचं शिखर गाठू शकतो. आपल्याला आत्ता अस्तित्वात असणारे टाटा, बिर्ला किंवा रिलायन्स या ग्रुपचा आपण आदर्श ठेवू शकतो की ज्या ग्रुपमध्ये प्रभावी अशा व्यवस्थापनाचा अवलंब केला जातो. खूप चांगले व्यवस्थापक हे आहेत किंवा मोठी व्यवस्थापन यंत्रणा आहे आणि त्यांच्या मदतीने हे व्यवस्थापन अतिशय प्रभावी पद्धतीने केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाच्या व्याख्या आणि व्यवस्थापन अभ्यासाची गरज आणि महत्त्व हा भाग पाहिलेला आहे. आपण लवकरच दुसऱ्या भागामध्ये व्यवसाय व्यवस्थापनाच्या प्रक्रिया आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे व्यवसायातील असणारे विविध स्तर याची चर्चा घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्ते. थँक यू सो मच.